Jesus Christ, love of God the Father, and the communion of the Holy Spirit be with you always. And with your spirit. Hallelujah. 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 आपले दोन्ही हात आपण स्वर्गाकडे उंच करूया. आपले हात उंच करताना आपले हृदय त्यासोबत आपण उंच करत आहोत. जे कोणी हृदय स्वर्गाकडे उंच केलेलं आहे त्याचा आत्मा परमेश्वराचा आत्म्याबरोबर एक जीव होत आहे. संत ऑगस्टीन असा प्रकारे बोलत आहे, खरा आनंद म्हणजे माझा आत्मा देवाला शोधत आहे तेव्हा मला मिळणारा आनंद आहे. देवाला शोधण्याच्या संबंधामध्ये आपले दोन्ही हात आपण दोन्ही व्यवहार करत आहोत. आपल्या श्वासोच्छ्वासाद्वारे आपण परमेश्वराचा जय जयकार करूया. प्रत्येक श्वासोच्छ्वासामध्ये देवाचा जय जयकार करूया. पवित्र आत्मा आपल्या अगदी जवळ आहे. पवित्र आत्मा आपल्याला स्पर्श करत आहे. येशू आपल्याला जीवन देत आहे. तुझ्यामध्ये काही लोक खूप घाबरलेला आहे, मनामध्ये खूप भीती बसलेला आहे. येशू पितृपणामध्ये सापडलेल्या आत्म्याला धीर देणारा परमेश्वर आहे. ज्यामध्ये काही लोकांचा पापणी खूप थकून गेलेला आहे. ज्यांचा पापणी थकून गेलेला आहे, येशू त्यांचा पापणी सुदृढ बनवत आहे, मजबूत करत आहे. कोणाचा तरी एक मणक्याचा मणी बळजबरीने झालेला आहे, त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. श्वास घ्यायला खूप त्रास असलेल्या अनेकांना प्रभू या क्षणामध्ये स्पर्श करत आहे. कमरेचा त्रास असलेले अनेक लोक येशूच्या नावाने आता बरे होत आहे. नमन मरिये, कृपेने भरलेले, सर्वेश्वर तुझे काय असतात, स्त्रियांमध्ये तू सदैव तुझे पुरुष येशू धन्य आहे. देवाशिवाय आम्हाला काही विनंती कर, साऱ्यांच्या मनाच्या वेळा. आमेन. हात खाली करूया. हालेलुया. हालेलुया. कोणाच्या तरी गुडघ्याच्या दुःखाने येशूने आता बरे केलेलं आहे. गुडघ्याचे दुखत होते, पहिले दुखत होता तसं आता दुखत नाही असे कोणाला वाटलं तर तुम्ही हात वर करू शकताय. असे कोणाला गुडघ्याचं दुखणे पहिले सारखं आता नाही असे वाटलं तर हात वर करा. बरं वाटत आहे गुडघ्याचं दुखणे. टाळ्या वाजवत आपण देवाचा प्रभूचा स्पर्शन मिळालेला आहे. लिक्विडच्या जागेच्या संबंधात इन्फेक्शन असलेल्या काही लोकांना, चक्कर आल्यासारखा होत आहे असे काही लोकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनींनो, उनकी सिस्टरने तुम्हाला महत्वाचा छोटी छोटी काही घटना बोलले. हालेलुया. आणि मला वाटते मी पण त्या लाईन मध्येच काहीतरी बोलतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला काय वाटते, शैतान आहे का? शैतानच काय? खालीच्या शतकामध्ये असे आहे का? नाही ना? आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पवित्र ग्रंथ घेऊया. मार्क शुभवर्तमान 4 अध्याय. मार्क शुभवर्तमान 4 अध्याय 35 पासूनचे वाचन. प्रेज द लॉर्ड.
ख्रिस्ती बांधवांना विचार करण्यासारखा एक सुंदर वाचन भाग आहे. आपण घेऊन वाचूया. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही ठिकाणी दिवसभर काही प्रॉब्लेम नाही. हालेलुया. संध्याकाळ झाल्यावर काहीतरी कुठेतरी चालू होत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आमच्या बालपणामध्ये आई वडील सांगायचा, संध्याकाळ झालं का प्रार्थना चालू करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संध्याकाळ झाल्यानंतरचा वेळ इकडे तिकडे फिरायचा, मनमानी करायचा वेळ नाहीये. हालेलुया. हे शांततासाठी निसर्गामध्ये असं काहीतरी आहे. शांततासाठी वेळ आहे, प्रार्थनेचा वेळ आहे. हालेलुया. आता इथे येशू स्वतः त्यांच्या शिष्याला मार्गदर्शन देणारा वेळ आहे. पुढे वाचिष्ठ वाचनात आपण ऐकूया. तेव्हा लोक समुदायाला सोडल्यावर तो मच्छव्यात होता. तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मच्छवे त्याच्या बरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले. हालेलुया. म्हणजे येशूने सांगितलं म्हणून पलीकडे जात आहे. समुद्राच्या पलीकडे येशूने सांगितलं, येशू सोबत आहे असा प्रकारे पुढे जात आहे. हालेलुया. येशूने सांगितलं आणि तुम्ही प्रवास चालू केला तर तुमच्या प्रवासामध्ये गोंधळ होणार का? संध्याकाळ झालेला वेळ आहे. येशू स्वतः सांगत आहे आपण पलीकडे जाऊ. हालेलुया. शिष्य लोक नावामध्ये बोटीत बसलेला आहे. सर्व लोक एकत्र जात आहे आणि वाचनामध्ये सांगितलेलं आहे तिकडे मोठा तुफान. हालेलुया. असं कसं होऊ शकत आहे? हालेलुया. पुढे वाचा. व लाटा मच्छव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. प्लीज चला. एवढा मोठा गोंधळ चालू आहे. अगोदर लाटा नुसते मारून जायचा, आता लाटा आतपर्यंत यायला लागलेला आहे. बुडायचा पाणी आलेला आहे. तरी एक परमेश्वर आहे जो झोपलेला आहे. असं कसं होऊ शकत आहे? हालेलुया. कधीतरी आपण मेडिटेशन करायला पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये चर्चमध्ये लग्न झालेलं आहे. आपण कौटुंबिक जीवन जगतो. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये असे कधीतरी लाटावर येत आहे का? कधीतरी आपण गोंधळून जातो का? एका मागे एक असे त्रास येत आहे का? अडचणी कमी होत नाही, वाढत जात आहे. अशा स्थितीतून आपण कधीतरी जातो का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे वाचा. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण बुडालं तरच त्याला जागे करणार. हालेलुया. अनेकदा अनेक घरांमध्ये हालेलुया जोपर्यंत बुडत नाही आमचं आम्ही बघतो, आम्हाला येत आहे, आम्हाला कळते. हालेलुया. छोटी छोटी गोष्टीसाठी कशाला प्रार्थना करायचं आहे? तू कशाला प्रार्थना करतेस? तुला काही कमी आहे का? हालेलुया. अशा अनेक युक्ती आपल्या डोक्यामध्ये काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, इथे आपण पाहत आहे एकदम भयानक परिस्थिती आलेला आहे, जीवावर आलेला आहे.
तेव्हा येशूला जागे करताय. Praise the Lord. Praise the Lord. जागेतून उठलेल्या येशूने काय झालं म्हणून चाललंय का? हालेलुया. Hallelujah. येशूने त्यांना विचारलं, तुमचा विश्वास कुठे आहे? हालेलुया. Hallelujah. ज्यांच्या ठाई विश्वास आहे त्यांचं जीवन निराळं आहे. देवाची अपेक्षा बप्तिस्मा घेतलेल्या सगळ्यांच्याकडून एकच आहे, आपल्या विश्वासाचा कधी आपण त्याग करू नये. क्रूसावरच्या येशूकडे बघूया. देवाचं वचन आपल्याला सांगत आहे, तो आपल्या न्यायीकरण आहे. ही इज आवर जस्टिफिकेशन. माझ्या जागेवर हा मेला. संत पाऊल सांगत आहे, एक मेला तर सगळे मेला. तुम्ही त्या क्रूसाकडे बघा, तुम्ही कबूल करा, येशू खरोखर मी पापी आहे. मी माझा पापाचा फळ असलेल्या, पापाचा प्रतिफळ असलेल्या, पापाचा पगार असलेले मरण कधी स्वीकार करायला पाहिजे होते. तू माझ्या जागेवर रोज रोज मरत आहेस आणि मला तू सुख देत आहे. येशू, संत फाउस्टिनाद्वारे तू आम्हाला बोललंस, तू जेव्हा हृदयामध्ये येत आहे ते दुसरा कोणतरी तुला दिसलं तर तुला ते सांगत होत नाही. माझा येशू, मी अनेकदा तुझ्या जागेवर इतर कोणाला, काही वस्तूला, गोष्टीला, लोकांना, माझ्या बुद्धीला, युक्तीला मी तिथे बसवलं. मी अडकून पडलेला आहे, मी बंधनामध्ये सापडलेला आहे. माझ्यामुळे इतर अनेक लोक मागे पडलेला आहे. येशू प्रभू, पहिले आज्ञा मोडलेले महापाप, पाचवा आज्ञा मोडलेले महापाप, ज्याद्वारे आता मी आणि माझे कुटुंब अडचणीत आलेला आहे, आमच्या बचावासाठी तू ये. येशू, तू मात्र आम्हाला शुद्ध करू शकतो. तुझ्या रक्तामध्ये जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यामध्ये माझा बचाव करतो, मला शुद्ध करेस. स्त्रियांमध्ये कोणाला तरी स्तनाचा समतामध्ये त्रास आहे. त्या त्रास इतके पसरलेला आहे की त्या साइड मध्ये स्तनाला त्रास आहे, तिकडे हाताला देखील हे त्रास आहे. येशू, त्या बहिणीला त्या क्षणामध्ये त्या अंधारापासून सोडवत आहे. स्त्रियांमध्ये कोणतरी एक व्यक्ती स्वतःला सुशोभित करण्यामध्ये येशूने एक गोष्ट दाखवलं. माणसाला स्वतःकडे आकर्षून घेण्यासाठी अनेक प्रकारच्या वस्तूंचा वापर भरपूर केलेला आहे. त्यामध्ये चांगला बुद्धी, चांगला विचार मनामध्ये ठेवला नव्हता. या गोष्टीबद्दल तुमसार कोणी केलं नाही तर येशू त्या व्यक्तीला तुमसार करायला सांगत आहे. आपण अनेकदा महापापाद्वारे आपल्या हातावरती, आपल्या कुटुंबावरती रक्ताचा बंधन ओढून आणलेला आहे. आपण देवाजवळ क्षमा याचना करणे. तुझ्यामध्ये काही लोक एकदम दुःखी होऊन निराशमय परिस्थितीमध्ये पोहोचलेला आहे. वर येणे कठीण आहे. अशा परिस्थितीतून तुझ्यामध्ये काही लोक जात आहे. परमेश्वराने एका धर्म बहिणीला तुझ्यासाठी निवडून ठेवलेला आहे. त्या धर्म बहिणीच्या प्रार्थना
तिचा उपदेश या सर्व गोष्टीद्वारे देव तुम्हाला त्या बंधनातून सोडून बाहेर करणार आहे. तुमच्यामध्ये असे कोणतरी एक व्यक्ती आहे ज्यांना चप्पल घालता येत नाही, चप्पल घालायला गेलं तर तुम्ही पडणार. या कंडिशन मध्ये असलेल्या व्यक्तीला परमेश्वर कृपा आता पुरवत आहे. मानेचा भयंकर दुखणे आहे म्हणून मान डाव्या बाजूला उजव्या बाजूला करता येत नाही, त्या स्थितीतील कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. थोडा हालचाल झालं तर डोकं दुखत आहे किंवा चक्कर येत आहे, चक्कर भयंकर येत आहे, अशा त्रासातील काही लोक इकडे असेल नाही तर तुमच्या घरी असेल, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. या दिवसांमध्ये तुमच्यामध्ये कोणाचा तरी नात्यातील एक व्यक्ती जे तुम्हाला मार्गदर्शन देणारे व्यक्ती होते, आदर्श जीवन जगण्यासाठी प्रयत्न केलेले व्यक्ती होते, त्या व्यक्ती तुमच्या कुटुंबातील मरण पावलेला आहे. तुम्ही त्या व्यक्तीच्या आत्म्यासाठी पहिले तुमचे प्रार्थना करत नाही. येशू तुम्हाला आठवण करून देत आहे, त्यांना प्रार्थनेची गरज आहे. जरी त्यांनी चांगलं जीवन जगलेलं आहे तरी तुम्ही त्यांना टाळू नका, टाकू नका. त्या आत्म्याला देखील प्रार्थनेची खूप गरज आहे. म्हणून प्रभू तुम्हाला समजावून देत आहे. तुमच्यामध्ये कोणाचा तरी चष्माचा नंबर येशू कमी करून देत आहे आणि बिन चष्म्याचा सुद्धा तुमच्या दृष्टीकोन वाढवून देत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी स्वतःवर प्रयत्न करता येत नाही, स्वतःबद्दल तुम्हाला वाईट वाटते, कधी स्वतःबद्दल द्वेष मनामध्ये येत आहे. परमेश्वर त्या व्यक्तीला आशीर्वाद करत आहे. तुमच्यामध्ये कोणाचा तरी अंत्याच्या भागामध्ये अंत्या कदाचित फ्रॅक्चर झाल्यासारखा स्थितीतून गेलेला असेल, त्या अंत्याला येशू आता एक कृपा पुरवत आहे. घरातील लहान मुलांना सांत्वन देण्याचा एक कृपा इथे उपस्थित असलेल्या एका मम्मीला आजीला कोणाला तरी प्रभू आता देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना, तुमच्या कुटुंबियांना, ज्या ज्या लोकांसाठी प्रार्थना केली आहे त्या सर्वांना आशीर्वाद देवो.